पंढरपूरला काय एमआयडीसी झाली नाही? काय कमी आहे पंढरपूरला? 24 तास वाहणारी चंद्रभागा नदी आहे, भरपूर पाणी आहे. पंढरपूरला येणारा सगळे रस्ते नॅशनल हायवे. पंढरपूरला मोठं रेल्वेचं ब्रॉडगेज स्टेशन आहे. पंढरपूर पासून 70 किलोमीटरवर विमानतळ आहे. एमआयडीसी होण्यासाठी सगळ्या सुविधा आपल्या पंढरपूरला आहेत. पण ह्या लोकांनी इथे एमआयडीसी केली नाही. का केली नाही? त्याचं उत्तर आहे का केली नाही? टेंभुर्णीला एमआयडीसी होते, मुंडीमला होते, कुर्डवाडीला होते, मंगळवेढ्याला आहे. पंढरपूरला काय झाली नाही? जर पंढरपूरला एमआयडीसी झाली असती आणि तुमची पोरं तिथे कामाला लागली असती तर तुम्ही या पुढाऱ्याच्या दारात गेला असता का? त्यांच्याकडे हेल्पट मारला असतं का? जर पोराचा लाख रुपये पगार घरात आला असता गेला असता का? आणि मग जर तुमची पोरं या कारखान्यात कंपनीत नोकरी लागली असती तर ह्यांच्या साखर कारखान्यात, ह्यांच्या दूध संघात, ह्यांच्या पतसंस्थेत, ह्यांच्या बँकेत 10,000 रुपयानं काम करणारा माणूस मिळाला असता का? आपल्याला किती मोठेपण आहे? मी ह्याच्या संस्थेत कामाला आहे, पगार 10,000 आहे. पगार 10,000 आहे आणि तुम्ही मोठ्यापणाने सांगता माझा ह्याच्या कामाला आहे, माझं पोरग यांच्यात कामाला आहे. जाणून बुजून त्या पंढरपूरला एमआयडीसीतल्या पुढारीने होऊ दिलेलं नाही. आणि ज्यावेळेस मी राज ठाकरेंच्या माध्यमातून तिथे एमआयडीसीचा प्रस्ताव आणला, सगळ्या गोष्टी केल्या, मुख्यमंत्र्याला सांगितलं, उद्योग मंत्र्यावर बैठका घेतल्या, सगळ्या गोष्टी केल्या. आमदारी त्यावेळेस होते, मी त्याचं नाकारत नाही. आमदार पण माझ्या बरोबर होते, पण आमदारांनी एकट्याने क्रेडिट घेतलं नाही. एमआयडीसी केल्या घरी राज ठाकरेंनी. ह्यांच्यात काय जमा हो? यांच्या गावातलं काम करणं होत नाही. एमआयडीसी आणत काय आम्ही केली. आणि ज्या वेळेस सगळे अधिकारी लोकांना घेऊन आम्ही जागा बघत होतो, तुम्ही मीडियात बघितलं असाल, सगळे जागा केले, सगळी जागा फायनल केली. तुम्हाला मी तेव्हा शपथ घेऊन सांगतोय की आपली पंढरपूरची एमआयडीसी 1.5 वर्षापूर्वी चालू होणार होती. किती वर्षापूर्वी? 1.5 वर्षापूर्वी मंजूर केलंय. आत्ताचं पत्र खोटं आहे, आता मंजूर केलेलं आहे. 1.5 वर्षापूर्वी मंजूर केली आहे. आणि ज्यावेळेस एमआयडीसी मंजूर केली त्यावेळेस कुठल्या पक्षाच्या लोकांनी एमआयडीसीला विरोध केला? त्या अधिकाऱ्यांसोबत कुणी गोंधळ घातला? तर या भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी गोंधळ घातला. या भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी एमआयडीसी होऊ दिली नाही. आणि आता 3 कॅमेरावर की आम्ही एमआयडीसी आणते. चांगल्या झाला देत नाही, दुरुस्त आहे. उद्या एमआयडीसी लोकांना काम मिळेल. त्यामुळे या ठिकाणी मी तुम्हाला हात जोडून विनंती करतोय की काम करणारा माणूस बघा. मी 24 तास अवेलेबल असणारा माणूस आहे. मी 24 तास काम करणारा माणूस आहे. मी कुणाचंही कसलं काम असू द्या, माझ्याकडे आले की 5 मिनिटात सॉल्व्ह आहे. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.